आकांक्षा. तर काल पहा आपण फॉर लूप पाहिलेला आहे. तर फॉर लूपचे काही आपण एक्झाम्पल पाहूया. मला वाटतं तुम्ही गो थ्रू केला असेल काही एक्झाम्पल. तर तुमच्याकडे काही असतील क्वेश्चन तरी विचारा, आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. अदरवाईज माझ्याकडे काही क्वेश्चन्स आहेत ते मी सॉल्व्ह करून घेतो तुमच्याकडून. फॉर लूप हा सिक्वेन्शियल लूप आहे. काल मी एक्सप्लेन केलं होतं, पुन्हा एकदा रिपीट करतो. फॉर हा सिक्वेन्शियल लूप आहे. फॉर लूप लिहायचं असेल तर तुम्हाला सिक्वेन्स देणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही सिक्वेन्स देत नसाल तर फॉर लूप रन नाही होणार. तुम्ही जेवढे सिक्वेन्स देताल, म्हणजे जेवढ्या सिक्वेन्समध्ये जेवढे तुमचे एलिमेंट्स असतील तेवढे तुमचे इटरेशन असतील, म्हणजे तेवढे लूप तुमचे रन होतील. सपोज तुमच्या सिक्वेन्समध्ये 10 एलिमेंट आहेत तर 10 वेळा तुमचा लूप इटरेट होईल. आता सिक्वेन्स देण्यासाठी भरपूर प्रकार आहेत. एक तुम्ही रेंज फंक्शन वापरू शकता. हॅलो, हो निघाल, कॉल करेल. तर सिक्वेन्स देण्यासाठी भरपूर प्रकार आहेत. ज्या पद्धतीने आपण रेंज फंक्शन वापरू शकतो सिक्वेन्स देण्यासाठी, ॲज वेल एज आपण लिस्ट टप्पल वगैरे सुद्धा आपण पास करू शकतो त्याच्यामध्ये. मी स्क्रीन शेअर करतो एकच मिनिट. नाही, अजून स्क्रीन शेअर केलीच नाहीये मी. जस्ट अ सेकंड. आता स्क्रीन शेअर केलेलं आहे. मला सांगा विजिबल आहे का? ओके, ठीक आहे. तर फ्लो चार्ट बघा इथे. फॉर लूप कसा आहे, इथून जेव्हा तुम्ही फॉर लूप स्टार्ट कराल तेव्हा तो चेक करेल पहिल्यांदा फर्स्ट आयटम इन सिक्वेन्स. तो सिक्वेन्समध्ये असेल तर तो काय करेल, कोड एक्झिक्यूट करेल. नंतर चेक करेल सेकंड आयटम, थर्ड आयटम. जोपर्यंत त्याचे एलिमेंट संपत नाही तोपर्यंत हा काय करेल, प्रत्येक एलिमेंटसाठी एक्झिक्युशन करेल. आणि जेव्हा तुमचा सिक्वेन्स संपेल त्यावेळी तो डायरेक्टली काय करेल, एक्झिट करेल, म्हणजे लूप क्लोज. हे आपण काल पाहिलं होतं. हे ऑडिओचा कोड आपण पाहिला होता. आता मी काय करतो, मला काय हवं आहे, मी तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगतो आणि त्यानंतर सोल्युशन सांगतो. प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगितलं तर तुम्हाला 1-2 मिनिट वेळ विचार करण्यासाठी वेळ देतो आणि त्यानंतर मी तुम्हाला सोल्युशन सांगतो. आता माझा प्रॉब्लेम काय आहे बघा. मला काय करायचं आहे की लिस्ट क्रिएट करायची आहे. काय करायचं आहे, लिस्ट क्रिएट करायची आहे. ज्या लिस्टमध्ये व्हॅल्यूज असले पाहिजेत अप टू 30 व्हॅल्यूज, अशी मला लिस्ट तयार करायची आहे. किंवा 300 धरूया, अशी मला लिस्ट करायचं आहे युजिंग फॉर लूप. हे एक्सपेक्टेड आन्सर आहे माझं. तर तुम्ही कशा पद्धतीने फॉर लूप लिहाल. इथे डॉट डॉट म्हणजे भरपूर मध्ये व्हॅल्यूज आहेत म्हणून मी डॉट डॉट लिहिलेलं आहे. मला एक लिस्ट क्रिएट करायची ज्याच्यामध्ये 1 to 300 व्हॅल्यूज असले पाहिजेत. हा माझा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. ह्याच्यानुसार मला फॉर लूप लिहायचा आहे. बघा, मी तुमच्यासाठी 1 मिनिटाचा टाइम देतो. 1 मिनिटामध्ये तुम्ही विचार करा. थोडं लॉजिक यूज करा. लिस्टचं कोणता मेथड वापरावा लागेल का मला तिथे, माझी रेंज काय असायला हवी. रेंज तर सांगू शकाल का, चॅट बॉक्स मध्ये सांगा मला रेंज किती, स्टार्ट टू एंड रेंज काय असायला हवा. चॅट बॉक्स मध्ये सांगा भाऊ मला. किमान तेवढं तरी आलंच पाहिजे तुम्हाला. 0 to 299 रॉंग.
नेक्स्ट अजून कोण सांगतं रेंज? मला 1 to 300 व्हॅल्यूज हवेत, तर रेंज काय असायला हवा? वैष्णवी, अनिकेत, गोरक्ष, 1 to 300. So 301. हा, करेक्ट, एक्झॅक्टली 301. तर आपल्याला कोडचं लॉजिक काय बघा, हे एक्सपेक्टेड आन्सर आहे. मी याला हॅश करतो बघा. फॉर आय इन रेंज 1,301. आता 1,301 का? 301चा रिझन काय आहे की तो लास्ट व्हॅल्यू एक्सक्लूड करतो, 300 पर्यंत कन्सिडर करतो, कारण मला 300 हवा आहे ना, आणि स्टार्ट व्हॅल्यू 1 पासून द्यावी लागेल, कोलन. आता मला व्हॅल्यू लिस्ट मध्ये क्रिएट करायची आहे, तर ह्यासाठी मला लिस्ट असणं गरजेचं आहे. ऑलरेडी माझ्या एक लिस्ट असायला हवी, ज्याच्यामध्ये मी काय करतो, एक सुद्धा व्हॅल्यू ठेवत नाही, त्याला एम्प्टी ठेवतो. ह्याच्यामध्ये एम्प्टी लिस्ट क्रिएट केलेली आहे. मी काय करेन, नंतर त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड करत जाईन. मला जेवढे व्हॅल्यूज हवेत तेवढे मी काय करेन, व्हॅल्यू त्याच्यामध्ये ऍड करत जाईन. आता ऍड कशा पद्धतीने करणार आहे, एल डॉट अपेंड आय. आता हा कोड कसा रन होईल बघा, एवढाच कोड आहे ऍक्च्युली, हा एवढाच कोड आहे. फॉर आय इन रेंज, आय काय करेल, प्रत्येक रेंज मधील प्रत्येक व्हॅल्यू ऍक्सेस करेल. सुरुवातीला 1 करेल, म्हणजे आयची व्हॅल्यू 1 आहे, तो लूप मध्ये इंटर करेल. लूप मध्ये इंटर केल्यानंतर त्याला एक मेथड मिळेल, एक कोड भेटेल. तो कोड काय म्हटलेला आहे, एल डॉट अपेंड आय. एल डॉट अपेंड आय म्हणजे एल डॉट अपेंड 1 होईल, कारण आयची व्हॅल्यू 1 आहे ना. मग काय होईल, ह्या एल मध्ये 1 ऍड होईल. नेक्स्ट टाइमला काय होईल, आयची व्हॅल्यू 2 होईल. मग तो लूप मध्ये जेव्हा इंटर करेल तेव्हा एल डॉट अपेंड 2 होईल. मग 2 झाल्यानंतर ह्या एल मध्ये 2 पण ऍड होईल. नेक्स्ट टाइम आयची व्हॅल्यू 3 होईल, कारण की 1 to 301 पर्यंत जायचं आपल्याला. मग 3 घेऊन तो लूप मध्ये इंटर करेल तेव्हा अपेंड 3 होईल, कारण की आयची व्हॅल्यू 3 आहे, तेव्हा इथे 3 सुद्धा ऍड होईल. अशा पद्धतीने ही प्रोसेस कंटिन्यू राहील अप टू 300, आणि त्यानंतर तो डायरेक्टली एक्झिट होईल. आता मी हा कोड तुम्हाला रन करून दाखवतो आणि आउटपुट सुद्धा दाखवतो. मी ते खाली काय करतो, एल ला प्रिंट करतो, इथे खाली प्रिंट एल म्हणतो, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. बघा, एक लिस्ट आहे 1 to 300. जर मला हवा असेल 1 to 100 लिस्ट, तर मी काय करेन, इथे 1 to 101 ह्याच्यामध्ये एक लिस्ट. ह्याचं जर टाईप चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता, प्रिंट टाईप ऑफ, कारण की आता तुम्हाला समजलंच असेल ऍक्च्युली स्क्वेअर ब्रॅकेट आहे, ह्याचा अर्थ तो लिस्टच असायला हवा. अशा पद्धतीने तुम्ही टाईप पण चेक करू शकता. जर तुम्हाला 50 to 101 हवा असेल तर 50,101. जर तुम्हाला 1 to 10 पण 2 च्या स्पेसनं हवा असेल तर 2 द्या इथे, तर तुम्हाला भेटेल 1, 3, 5, 7. स्टार्ट, एंड आणि स्टेप्स अशी प्रोसिजर असते रेंजची. स्टार्ट, एंड आणि स्टेप. बाय डिफॉल्ट स्टेप 1 असतो, त्याच्यामुळे तो 1 ने इन्क्रीमेंट होतो, 1, 2, 3, 4, 5. जेव्हा तुम्ही 2 द्या तेव्हा तो एक स्किप करतो, 2, 3, नंतर 4, 5, नंतर 6, 7, 8, 9. जेव्हा तुम्ही 3 द्याल तेव्हा तो 3 स्टेपने पुढे जातो. अशा पद्धतीने तुम्ही रेंज फंक्शन वापरू शकता तुमच्या ह्याच्यानुसार. तुम्ही रेंज फंक्शन अशा पद्धतीने सुद्धा वापरू शकता, 101, -1, -1. ओके, -1 म्हणजे काय, रिव्हर्स ऑर्डरच्या स्टेपनी. बाय डिफॉल्ट कसा असतो रेंज असा असतो. सपोज ह्याच्यामध्ये 100 आहे, म्हणजेच काय, तो 0 पासून बाय डिफॉल्ट स्टार्ट होणार आहे आणि त्याच्यामध्ये स्टेप पॉझिटिव्ह 1 असणार आहे. म्हणजे तो 0 पासून 100 कडे प्लस 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 करत करत 100 पर्यंत पोहोचणार आहे. 0+1, 0+2, 0+3 असं 100 पर्यंत पोहोचणार आहे. जर 2 असेल
तर तो 0 पासून 100 पर्यंत पोहोचेल. 0 + 2, 0 + 2, 2 + 2, 4 + 2 अशा पद्धतीने पुढे जाईल. आता मायनस म्हणजे काय, 101 पासून ते रिव्हर्स पर्यंत 1 पर्यंत येईल. 101 मायनस मायनस म्हणजे 101 मायनस 1, 100 मायनस 1, 99 मायनस 1, 98 मायनस 1 अशा पद्धतीने तो 1 पर्यंत येईल. पण 1 पर्यंत आल्यानंतर हा एक्सक्लूड आहे म्हणून 2 पर्यंतच थांबेल. तो बघितलं थांबलेला आहे, तो 2 पर्यंतच थांबेल, त्याच्या खाली येणार नाही. आता इथं तुम्ही पॉझिटिव्ह दिलात तर आन्सर बघा काय येणार आहे, काहीच नाही येणार. का नाही येणार, कारण तुम्ही चुकीच्या डायरेक्शनला चाललाय. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह साईन देताय तेव्हा मिनिमम व्हॅल्यू टू मॅक्झिमम व्हॅल्यूकडे जायचं असतं. मॅक्झिमम व्हॅल्यू टू मिनिमम व्हॅल्यूकडे प्लसने जाऊ शकत नाही, म्हणून इथं आन्सर रॉंग आलेला आहे. किंवा तुम्ही असं म्हणलात की मी 0,100 करतो आणि -1 स्टेप देतो, तरी चुकीचं आहे. -1ला मॅक्झिमम कडून मिनिमम कडे यावं लागतं, मिनिमम कडून मॅक्झिमम कडे जाऊ शकत नाही आपण, म्हणून ह्याचं सुद्धा आन्सर तुम्हाला नलच भेटेल. ठीक आहे, अशा पद्धतीने हा रेंज फंक्शन काम करतो. तुम्ही नमपाय मध्ये गेलात तर नमपाय मध्ये अरेंज नावाचा फंक्शन आहे, सेम वर्किंग आहे. जर रेंज समजला तर अरेंज समजेल, अरेंज समजला तर रेंज समजेल. आणि फॉर लूप साठी रेंज हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हे तुम्हाला समजलंच पाहिजे की कोणती व्हॅल्यू कुठेपर्यंत रन करण्यासाठी आपल्याला रेंज काय घ्यावी लागेल, कोणत्या स्टेपनी घ्यावी लागेल, कुठून स्टार्ट करावं लागेल, कुठे एंड करावं लागेल, ह्याची थोडं प्रॅक्टिस ठेवा तुम्ही. ठीक आहे, बाकी तुम्हाला हे लॉजिक वगैरे सगळं आलं पाहिजे. त्याला सोल्युशन नाही आणि शॉर्टकट सुद्धा नाहीये. हे लॉजिक तुमचं बिल्ड झालंच पाहिजे. ठीक, तर हा आपला सोल्युशन होता. 0 to 300 पर्यंत आपल्याला एका लिस्ट मध्ये व्हॅल्यू हवे होते. नेक्स्ट क्वेश्चन. आता मी काय करतो, ह्याला हॅश करतो. हॅश मल्टिपल हॅश करायचं असेल कमेंट तर कंट्रोल आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे, लक्षात ठेवा. तुम्ही हॅश मल्टिपल हॅश काढू पण शकता, ऍड पण करू शकता. कंट्रोल आणि क्वेश्चन मार्क, कंट्रोल प्लस क्वेश्चन मार्क. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन 2. स्क्वेअर ऑफ all values between 1 to suppose 30. Take square of all values between 1 to 30. हा माझा क्वेश्चन आहे. बघा, सिंपल. पहिल्यांदा रेंज डिसाइड करा. हे बेसिक आहे, हे तुम्हाला आलंच पाहिजे. रेंज डिफाईन करणं. फॉर आय इन रेंज 1 to 30 म्हटलेला आहे, ह्याचा अर्थ 1,31 कॉलम. रेंज डिफाईन झालेला आहे. आता तुमचं सोल्युशन काय, रेंज डिफाईन झाली, आता सोल्युशन किंवा सिक्वेन्स डिफाईन केलेला आहे. आता सोल्युशन मला काय पाहिजे, स्क्वेअर पाहिजे. स्क्वेअर दोन पद्धतीने काढलं जातं. एक तर रेस टू 2 घेऊन काढू शकतो किंवा त्याच व्हॅल्यूने मल्टिप्लाय करून काढू शकतो. दोन ऑप्शन आपल्याकडे आहेत. ठीक आहे, स्क्वेअर कशा पद्धतीने काढू शकतो, त्याच व्हॅल्यूने मल्टिप्लाय करून, अदरवाईज रेस टू 2 घेऊन म्हणजे पॉवर 2 घेऊन, अशा पद्धतीने. मी तुम्हाला दोन्ही वेने दाखवतो. सपोज मी इथे काय म्हणतो, एस क्यू इक्वल टू आय रेस टू 2. रेस पॉवर साइन साठी डबल स्टार वापरलं जातं, पॉवर साइन साठी डबल स्टार. आणि इथे म्हणतो मी प्रिंट एस क्यू, सॉरी, तर काय होईल, प्रत्येक व्हॅल्यूचा 1 to 30 मध्ये जेवढे व्हॅल्यूज आहेत त्या प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर तुम्हाला भेटेल. हा एक ऑप्शन आहे. किंवा दुसरा ऑप्शन आहे आय इंटू आयचा, त्याच व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं की स्क्वेअर होतो. आन्सर तेच भेटेल. आता जर कोणी म्हणत असेल की मला हे सगळे ज्या स्क्वेअरच्या व्हॅल्यूज आहेत ते मला लिस्टमध्ये सेव्ह पाहिजेत, एका लिस्टमध्ये सेव्ह पाहिजे, कारण आता
प्रत्येक व्हॅल्यू वेगवेगळी आहे, ह्याला ऍक्सेस करू शकत नाही आपण. तर जर लिस्टमध्ये सेव्ह असेल करायचं असेल तर सिंपल गोष्ट, पहिल्यांदा तुम्हाला एक लिस्ट डिफाईन करून घ्यावी लागेल, एम्प्टी लिस्ट. आणि त्यानंतर मी काय करतो इथे त्या लिस्टमध्ये व्हॅल्यू अपेंड करतो 1 by 1 अपेंड SQ. म्हणजे जेव्हा जेव्हा स्क्वेअर होईल तेव्हा इथं अपेंड करतो. आता हे प्रिंट जे आहे ना, मी प्रिंटला सध्या काय करतो बाहेर घेतो आणि ते L म्हणतो. आता प्रिंट बाहेर आहे म्हणजेच काय, फॉर लूपचा आणि त्याचा काही संबंध नाही बरं का. हा प्रिंट बाहेर आहे याचा अर्थ काय, ह्या फॉरचा आणि ह्या प्रिंटचा काही संबंध नाही. जेव्हा तुमचा फॉर कम्प्लीट होईल, कम्प्लीट झाल्यानंतर तो न्यू लाईन म्हणून प्रिंटला प्रिंट करेल तुमचे जेव्हा इटरेशन संपतील तेव्हा. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला लिस्टमध्ये स्टोअर करू शकता. खूप सोपा आहे फॉर लूप, फक्त तुम्हाला ते लॉजिक मेंटेन करता आलं पाहिजे आणि लॉजिक वापरता आलं पाहिजे. कोडिंग डिफिकल्ट नाही आहे, पायथॉनमध्ये कोडिंग खूप इझी आहे. मला वाटतं सर्वांना कोडिंग समजत असेल, फक्त लॉजिक काय वापरायचं आहे हे आता तुमच्यावर डिपेंड आहे, लॉजिक कोणत्या अँगलने तुम्ही वापरताय. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आता मी एक लिस्ट घेतो किंवा टपल घेतो, थोडं टपल पण घेऊया आपण, ज्याच्यामध्ये माझ्याकडे व्हॅल्यूज आहेत. असे सपोज एक 5 व्हॅल्यूज आहेत. मला काय करायचं, ह्या 5 व्हॅल्यूना प्रत्येक व्हॅल्यूला 1 to 10 ने मल्टिप्लाय करायचा. बघा, प्रत्येक व्हॅल्यूला 1 to 10 ने मल्टिप्लाय करायचा. फॉर एक्झाम्पल 42 ला 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे, 42 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे, 42 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे, अप टू 42 ला 10 ने मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट 54 ला 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे, 54 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे, अप टू सो ऑन. ठीक आहे, असा माझं लॉजिक आहे. तर मला काय करावं लागेल बघा, मी ह्याला हॅश करून घेतो आधी. हा माझा क्वेश्चन झाला, मी क्वेश्चन 3 म्हणतो. आधी मी काय करतो, फॉर लूपने हा सिक्वेन्स कॉल करतो, फॉर आय इन. कारण प्रत्येक व्हॅल्यूला ऑपरेशन करायचं, लक्षात ठेवा. जर एकच व्हॅल्यू असती तर मी वेगळा कोड लिहिला असता. इथे मला काय करायचं, मल्टिपल व्हॅल्यूसाठी कोड लिहायचा आहे. जर माझ्याकडे एकच व्हॅल्यू असेल तर मी काय करेन, सपोज माझ्याकडे एकच व्हॅल्यू आहे, टी इक्वल टू सपोज एक 42 आहे, एकच व्हॅल्यू आहे. तर मी काय करेल, फॉर आय इन रेंज 1,11 कोलन टी इंटू आय आणि याला प्रिंट करेन. बघा मी काय केलेलं आहे, जर माझ्या एकच व्हॅल्यू असेल तर मी हा सिंपल कोड लिहीन. तो काय करेल, 1 व्हॅल्यू घेईल 42 ला मल्टिप्लाय करेल, 2 व्हॅल्यू घेईल 42 ला मल्टिप्लाय करेल. अशा पद्धतीने तुमचा आन्सर येणार आहे. ठीक आहे, आता मी थोडी इथे काय लिहितो, टी कॉमा बघा मल्टिप्लाय, हा स्ट्रिंग झाला, कॉमा आय कॉमा आणि हा कॉमा. बघा एकूण 5 एलिमेंट मी प्रिंट केलेले आहेत. एक टी हा एलिमेंट प्रिंट केलेला आहे, नंतर स्टार प्रिंट केलेला आहे, आय प्रिंट केलेला आहे, इक्वल टू प्रिंट केलेला आहे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन प्रिंट केलेलं आहे. जरी तुम्हाला आन्सर पाहिजे असेल तर अशा पद्धतीने तो दिसेल. 42 इंटू 1 इंटू 42 म्हणजे हा ऍक्च्युअली आन्सर आहे, पण ते थोडं डिस्प्ले करण्यासाठी मी काही गोष्टी प्रिंट केलेल्या आहेत. ह्याला शॉर्टकट फॉर्मॅट वगैरे फंक्शन आहेत, एफ प्रिंट वगैरे, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. सध्या तुम्ही इझी गोष्ट समजून घ्या. आता हे एका गोष्टसाठी झालेलं आहे. बघा हे काय झालेलं एका गोष्टसाठी. आता हे 42 सिंगल होतो ना, आता माझ्या काय मल्टिपल व्हॅल्यूज आहेत. तर मला काय करायला पाहिजे, इथे अजून एक फॉर लूप ऍड करायला लागेल, फॉर जे इन टी. जे काय करेल, प्रत्येक व्हॅल्यू काय करेल टी मधून घेऊन येईल आणि हा तुमचा लूप जाईल आतमध्ये.
सिंपल. मग आता इथं टी नाही राहणार, इथे राहील तुमचा जे. आता कारण जे व्हॅल्यू घेऊन येणार ना प्रत्येक व्हॅल्यू. आता काय करेल, जे काय करेल सुरुवातीला व्हॅल्यू घेऊन येईल 42 ची व्हॅल्यू. जर माझी लिस्ट असेल सांभाळेल, टपल मला डिफाईन करावं लागेल आधी. तर जे काय करेल टी मधली पहिली व्हॅल्यू घेईल 42 आणि हा लूप रन करेल. मग 42 साठी सेम प्रोसिजर होईल. नंतर टी व्हॅल्यू काय करेल 54 व्हॅल्यू घेऊन येईल. मग हा लूप पूर्ण रन करेल. नंतर 52 व्हॅल्यू 53 आणि 67 अशा पद्धतीने तुमचा आन्सर प्रिंट होणार आहे. बघा 42 × 1 to 42 × 10 पर्यंत, 54 1 to 54 10, 53 अशा पद्धतीने मी 67 to 10 असे मल्टिप्लिकेशन मी केलेले आहेत. हां, तर हे कशासाठी करायचं हा लॉजिक नाहीये. तर हे करण्यासाठी काय लॉजिक वापरायचं होतं ह्याच्यासाठी मी हा एक्झाम्पल घेतलेला आहे. म्हणजे हा कुठे वापरतील मला माहित नाहीये, फक्त तुम्हाला एक कोड समजावा, एक लॉजिक समजावं ह्यासाठी मी तुम्हाला हा एक एक्झाम्पल घेतलेला आहे. सिंगल व्हॅल्यूसाठी मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर हा लूप लागणारच नाही. पण जर मल्टिपल व्हॅल्यूसाठी करायचं असेल तर हा कोड लागेल. तर इथे 2 लूप का वापरलेत, कारण एक लूप तुमचा हा टी ऍक्सेस करायला आणि दुसरा लूप इथे मल्टिपल व्हॅल्यू 1 to 11 मल्टिप्लाय करायचं ना आपल्याला, त्यासाठी अजून एक लूप वापरलेला आहे. जर तुम्हाला एकाच व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं असेल तर तुम्हाला ह्या लूपची गरज नाहीये. मग तुम्ही डायरेक्ट काय कराल, सपोज मला 10 ने मल्टिप्लाय करायचं तर डायरेक्टली ते 10 पास करा. इथे लूपची गरज नाहीये. पण मला मल्टिपल व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं होतं, म्हणून इथे मला 2 लूप, म्हणजे प्रत्येक वेळी 2 इटरेशन करा, म्हणजे 2 व्हॅल्यू चेंजेस करायचे होते कंटिन्युअसली. एक टी ची व्हॅल्यू चेंज करायची होती आणि एक तुमची मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू चेंज करायची होती, म्हणून इथे मला 2 लूप लागले. लक्षात ठेवा, जेवढे तुम्हाला व्हॅल्यू चेंज करायचे आहेत कंटिन्युअसली इटरेट करायचे आहेत तेवढे लूप तुम्हाला इथे वापरावे लागतील. जर एक चेंज करायचे तर एक वापरावं लागेल, 2 करायचं असेल तर 2 वापरावं लागेल. हा, ती लॉजिकवर डिपेंड आहे पूर्णपणे. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह केला जाऊ शकतो. दुसऱ्या पद्धतीनं तुम्ही थोडे 1 लाईन कमांड वगैरे ते मी नंतर सांगेन तुम्हाला, पण सध्या फॉर लूप समजून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. एक माझ्याकडे स्ट्रिंग आहे बनाना. सर जरा ते 10 का घेतले परत सांगणार का? हा परत सांगू का? बरं ठीक आहे, मी प्रॉब्लेमच परत सांगतो. प्रॉब्लेम स्टेटमेंट असा आहे की माझ्याकडे एकूण 5 व्हॅल्यूज आहेत जे टी मध्ये स्टोअर केलेले आहेत. मला काय करायचं आहे, प्रत्येक व्हॅल्यूला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्याने मल्टिप्लाय करायचं प्रत्येकाला. म्हणजेच काय 42 × 1, 42 × 2, 42 × 3, 42 × 10, नंतर 54 × 1, 54 × 2. तर लॉजिक काय पहा, सुरुवातीला मी एक फॉर लूप घेतो, फॉर आय इन टी. आता आय इन टी काय करेल, आय व्हॅल्यू काय करेल, प्रत्येक टी मधील प्रत्येक व्हॅल्यू ऍक्सेस करेल. जेव्हा इथे मी प्रिंट टी करेल, सॉरी प्रिंट आय करेल, तेव्हा तुम्हाला आन्सर भेटेल की तो काय करतोय, प्रत्येक व्हॅल्यू ऍक्सेस करतोय. म्हणजे इथे तुमचा काय होतोय, आय व्हॅल्यू चेंज होते प्रत्येक वेळी. एकदा 42 येतो, एकदा 54 येतो. तर मी काय करतो, इथे काय करतो, जेव्हा तो 42 येईल तेव्हा त्याला काहीतरी वेगळं ऑपरेट करतो. तर मी इथे काय करेन बघा, प्रिंट हा जो आय आहे ह्याला मी मल्टिप्लाय करतो 1 ने. नंतर हा प्रिंट आहे, ह्या आयला मल्टिप्लाय करतो 2 ने. नंतर प्रिंट ह्या आयला मल्टिप्लाय करतो 3 ने. बघा, आणि मी अजून एक लिहितो 4. प्रिंट मी आयला मल्टिप्लाय करतो 4 ने. तर आन्सर काय येईल बघा, पहिल्यांदा 1 ने मल्टिप्लाय झालेला आहे, 2 ने मल्टिप्लाय झाले, 3 ने मल्टिप्लाय झाले, 4 ने मल्टिप्लाय झालेला. आणि इथे मी लिहितो, म्हणजे
थोडं तुम्हाला डिस्टिंग्विश करायला सोपं जाईल. ओके, 42, 84, 126, 168 हे 42 ला मल्टिप्लाय केलेलं आहे. नंतर काय केलेलं आहे, पुढच्या व्हॅल्यूला 54 व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलेलं आहे. काय प्रोसेस होणार आहे, आय जेव्हा तुमचा इंटर करेल तो चेक करेल की आतमध्ये मला काय काय प्रिंट करायचं आहे. जोपर्यंत हे सगळे प्रिंट होत नाहीत ना, तोपर्यंत तुमचा आय दुसऱ्या इटरेशनसाठी बाहेर येत नाही. तुमच्या ह्या बॉडीमध्ये ज्या काही सर्व गोष्टी आहेत ते गोष्टी प्रिंट केल्याशिवाय आय तुमचा सेकंड इटरेशनला जात नाही. मग जेव्हा तो आयची व्हॅल्यू 42 घेऊन तो लूपमध्ये इंटर करेल, पहिल्यांदा हा रन करेल, सेकंड हा रन करेल, अप टू इथेपर्यंत रन करेल. रन केल्यानंतर त्याला समजेल की लूप एंड झालेला आहे. तो पुन्हा जाईल नेक्स्ट व्हॅल्यूकडे आणि आयची व्हॅल्यू कन्सिडर करेल 54. 54 ला घेऊन तो पुन्हा मार्गे ह्याच्यामध्ये लूपमध्ये इंटर करेल आणि पुन्हा जेवढे जेवढे काही कोड आहेत लूपमध्ये ते सगळे रन करेल आणि पुन्हा तो काय करेल, नेक्स्ट सिक्वेन्सकडे जाईल. अशा पद्धतीचा सिक्वेन्स त्याचा चालूच असतो जोपर्यंत तुमची सिक्वेन्स संपत नाही तोपर्यंत. म्हणजे लास्ट व्हॅल्यू कोणती आहे, 67 आहे. 67 ला जेव्हा तो इंटर करेल तेव्हा तो ह्या सगळ्या गोष्टी प्रिंट करेल लाईन बाय लाईन आणि त्याला नंतर समजेल की आपला सिक्वेन्स फ्लो एंड झालेला आहे, आपण इथंच थांबायला पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने रन करायचा. आता इथं सीन काय आहे, मला 1 2 3 4 ने नाही, मला 1 to 10 पर्यंत प्रिंट करायचं आहे. मग हे मॅन्युअली आपण करतो जे प्रिंट आय इंटू 4, तर त्याच्याऐवजी मी अजून एक फॉर लूप त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. कशा पद्धतीने ऍड करू शकतो, फॉर जे इन रेंज, सपोज मी 1,11 घेतो. तर आयची व्हॅल्यू 42 असताना मला काय करायचंय, जे इटरेट करायचंय 1 to 10 वेळा. म्हणजे आता इथे काय सीन आहे बघा, मी टॅब प्रेस करतो. इथे जेव्हा तुमचा आय येईल ते आयची व्हॅल्यू असेल सुरुवातीला 42, पण जे ची व्हॅल्यूज असेल 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सेम जेव्हा आय तुमचा 54 ला जाईल तेव्हा सुद्धा जे ची व्हॅल्यू 1 ते 10 वेळा असणार आहे. कारण आय तुमचा इथून येतो, कारण त्याचा लूप आहे इथेपर्यंत. हा लूप आहे त्याचा, आयचा लूप आहे. ठीक आहे, म्हणजे हा पूर्ण झाल्याशिवाय तो आय एक इटरेशन कंप्लीट करणार नाही. म्हणजे आयच्या 42 साठी जे चे तुमचे 10 लूप रन झाले पाहिजेत तरच आयला दुसरा इटरेशन भेटेल. ठीक आहे, तर मी ते लिहितो, प्रिंट आय इंटू जे. आता इथं काय होईल बघा, आयची व्हॅल्यू 42 आहे, इथून आलेलं आहे 42. जोपर्यंत हे रन होत नाही तोपर्यंत 42 चेंज होणार नाही. म्हणजे जे ची व्हॅल्यू ही फिक्स झाली 42. आता चेंज कोण होणार आहे, सॉरी, आयची व्हॅल्यू फिक्स झाली 42. आता चेंज होणार आहे फक्त जे. जे कसा चेंज होईल, जे सुरुवातीला 1 येईल, हा लूप संपला, परत जाईल, जे ची व्हॅल्यू 2 येईल, परत संपला, जे ची व्हॅल्यू 3 येईल, अप टू 10 पर्यंत येईल. 10 पर्यंत जेव्हा होईल तेव्हा हा लूप संपेल, ॲज वेल ॲज हा आयचा एक इटरेशन सुद्धा संपेल. मग आयची व्हॅल्यू नेक्स्ट टाइमला चेंज होईल 54. 54 ला इंटर केल्यानंतर परत हे 10 वेळा रन होईल. असे कंटिन्युअसली जेवढे व्हॅल्यूज आहेत तेवढे व्हॅल्यूज तुमचे हे प्रिंट होत राहतील. आता हे तुम्हाला कोणकोणते व्हॅल्यूज कळणार नाहीत, त्यासाठी मी इथे काय केलं होतं, एक कोड लिहिला होता. म्हणजे मल्टिपल व्हॅल्यूज, जसं की आय ला प्रिंट करतो कॉमा, मल्टिपल व्हॅल्यूज मी प्रिंटमध्ये प्रिंट करू शकतो बरं का. हे स्ट्रिंग मल्टिपल व्हॅल्यूज मल्टिप्लिकेशन दाखवण्यासाठी स्ट्रिंग वापरतोय कॉमा, परत जे वापरतोय कॉमा, आणि प्लस दाखवण्यासाठी सुद्धा मी एक इक्वल टू साइन वापरतोय. म्हणजे एका टायमिंग मध्ये मी 5 व्हॅल्यू प्रिंट केलेले आहेत प्रिंट फंक्शन मध्ये. तर अशा पद्धतीने 42 इंटू 1 अप टू 42 इंटू 10 असा तुमचा सिक्वेन्स मल्टिप्लाय झालेला आहे. हे तुम्हाला समजायला जरी वेळ लागत असेल तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण लूपमध्ये लूप जोपर्यंत तुम्हाला नेस्टेड लूप समजत नाही
तोपर्यंत ऍक्च्युअली तुमचा माइंडमध्ये कोडच तयार नाही होणार. तरी आपण जेव्हा कोड लिहितो, कोड लिहायच्या अगोदर आपल्या माइंडमध्ये कोड तयार पाहिजे, लॉजिक त्याचं तयार पाहिजे. म्हणजे इथे इटरेशन जरी होत असतील तर आपल्या माइंडमध्ये त्याचे इटरेशन ऑलरेडी झाले पाहिजेत. आता जेव्हा मी कोड लिहितो तेव्हा माझ्या माइंडमध्ये ऑलरेडी कोड रन होतात. कोड रन होतात म्हणजे काय मला समजतं. एकच मिनिट होल्ड करा. हा ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही लॉजिक, कोणताही लॉजिक जेव्हा क्रिएट करत असता तेव्हा लॉजिक हा तुमच्या माइंडमध्ये तयार झाला पाहिजे की कोणत्या वेने मी हा कोड सॉल्व्ह करू शकतो. तेवढं तुमचं परफेक्शन आलं पाहिजे, म्हणजे तेवढं तुमचं प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मी कोड लिहायच्या अगोदर मला समजतं की मला किती लूप वापरायचे आहेत, कुठून कुठला रेंज घ्यावा लागेल, कोणत्या लूपमध्ये काय लूप लिहायचं आहे, कुठे इफ लूप लिहायचं आहे, हे मला प्रॉपर माइंडमध्ये लक्षात राहतं. कारण की थोडं मी आता हँड्स ऑन आहे मी ह्याच्यावर पायथॉनवर, त्यामुळे मला समजतं. आणि ही गोष्ट तुम्हाला सुद्धा यायला हवी. तर ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स तुम्हाला घ्यावे लागतील चॅट जीपीटी उपयोग न करता. चॅट जीपीटीने तुमचा टाइम वाचेल पण तुमच्यामध्ये ग्रोथ नाही होणार. ओके, लॉजिकल ग्रोथ अजिबात नाही होणार चॅट जीपीटीमध्ये. फक्त तो कोड देईल, तुम्ही कॉपी पेस्ट कराल, दॅट्स इट. ओके, तर माझं एक सजेशन काय असेल, तुम्ही असे छोटे मोठे प्रॉब्लेम्स घ्या आणि स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. लॉजिक स्वतःचं बिल्ड करा. जोपर्यंत तुम्ही लॉजिक बिल्ड करत नाही तोपर्यंत तुम्हाला असे प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करता नाही येणार. आणि कंपनीमध्ये जाल तेव्हा कंपनीमध्ये चॅट जीपीटी असतोच, पण चॅट जीपीटी तेवढं इम्पॉर्टंट नसतं. तुम्ही कोणत्या वेने विचार करता आणि कोणत्या वेने तुम्ही प्रेझेंट करता आणि तुम्ही किती मिनिमम कोडमध्ये आउटपुट शो करता हे पाहिलं जातं. ठीक आहे. तर काय करा, आता हे मी तुम्हाला काही एक्झाम्पल मी पाठवून देईन पण, आणि त्याच्या जे मी झिप फाईल पाठवले त्याच्यामध्ये सुद्धा काही एक्झाम्पल आहेतच. ओके, ते एक्झाम्पल पाहून तुम्ही स्वतः कोड टाईप करण्याचा प्रयत्न करा. टाईप करा स्वतः, मग तुम्हाला समजेल. तुम्ही जेव्हा टाईप कराल तेव्हा तुम्हाला कोलन कधी विसरतो, कोलन कधी येतो ह्याचा अंदाज येईल. कोलनचं इम्पॉर्टन्स काय, कोलन नसेल तर काय होईल, हे सगळ्या गोष्टी ना, किंवा हा जो व्हाईट स्पेस आहे, हा व्हाईट स्पेस कसा ऍक्च्युअली एरर शो करतो हे तुम्हाला स्वतः टाईप केल्यानंतर समजेल. ठीक आहे. तर माझं एक सजेशन आहे की तुम्ही स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करावा, तरच तुमचं लॉजिक बिल्ड होईल. आपण नेक्स्ट एक्झाम्पल जाऊया. बघा, आता बनाना एक वर्ड आहे माझ्याकडे. आता मला काय प्रिंट करायचं आहे, मला फक्त ए सोडून बाकीचे सगळे वर्ड प्रिंट करायचे. ए सोडून बाकीचे सर्व काही. आता मी काय करतो, मला चेक तर करावं लागेल की प्रत्येक वर्ड हा ए आहे का किंवा ए नाही का, हे मला चेक करावं लागेल. फॉर एक्झाम्पल, हा येस नसेल आणि माझ्याकडे एक व्हॅल्यू असेल सपोज सी, आणि त्याच्यामध्ये एकच कॅरेक्टर आहे बी, तर मी काय करू शकतो, इफ सी इक्वल टू किंवा नॉट इक्वल टू बी असं असेल तर काय कर, प्रिंट कर ह्याला. काय कोड झालेलं, बी इज नॉट डिफाईन. ओके, तर माझ्याकडे एक वर्ड आहे बी, त्याच्यामध्ये स्टोअर आहे. तर मी काय करतोय, माझा जर वर्ड बी नसेल तरच मला काय करायचंय, प्रिंट करायचं आहे. तर इथे बघा प्रिंट झालेलं नाहीये कारण की वर्ड हा माझा बीच आहे. इथे मी काय करतो, झेड घेतो. आता तो प्रिंट करेल झेडला, कारण की ही कंडिशन ट्रू झाली नाहीये. म्हणजेच काय, नॉट इक्वल टू म्हणजे ही कंडिशन ट्रू नाही, पण माझा स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, म्हणजे मी जे कोड लिहिलेला आहे त्याचा आउटपुट हे ट्रूच येणार आहे, नॉट इक्वल टू आहे.
किंवा मी अशा पद्धतीने लिहू शकतो, इक्वल टू असेल तर आपण काय म्हणूया की आपण असं म्हणू बनाना आणि एल्स तर काय होईल बघा, जर बी पासून सुरुवात असेल तर तो बनाना म्हणेल, बी नसेल तर तो नॉट बनाना म्हणेल. आता जेव्हा तुम्ही बी म्हणाल तेव्हा तो काय म्हणेल, बनाना म्हणेल. पण जेव्हा तो के म्हणाल तेव्हा तो नॉट बनाना म्हणेल. आता हे सिंपल वर्ड साठी झालेलं आहे. आता माझ्याकडे असे भरपूर वर्ड्स आहेत जे यस मध्ये आहेत. ठीक आहे, जसं की मी ह्याच्यामध्ये बाहुबली हा वर्ड घेतो. ठीक आहे, आता तो काय केला पाहिजे, जर ह्या वर्ड मध्ये बी असेल तर बनाना प्रिंट करायला पाहिजे आणि जिथे बी नाहीये तिथे नॉट बनाना प्रिंट केला पाहिजे. ठीक आहे, जिथे जिथे बी भेटेल तिथे बनाना प्रिंट करेल, जिथे बी नाही भेटणार तिथे नॉट बनाना. आता ह्याच्यासाठी जसं मी इथे के एकच व्हॅल्यू होता, इथे माझ्याकडे किती आहेत, मल्टिपल आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा पद्धतीने 8 वर्ड्स आहेत. तर मला काय करावं लागेल, इथं फॉर लूपच वापरावं लागेल, कारण प्रत्येक व्हॅल्यू आपण ऍक्सेस नाही करू शकणार विदाउट फॉर लूप. तर मी काय करतोय, फॉर, आता सिक्वेन्स काय असणार आहे, फॉर आय इन यस, हा माझा सिक्वेन्स. तरी हीच व्हॅल्यू घ्यायची ना मला, बी ए वगैरे. ठीक आहे, तर मी आयच्या ठिकाणी मी वर्ड वापरतो आणि ह्या वर्डला कॅन्सल करतो. आणि बघा, हे अल्टर प्रेस करून लाईन ड्रॉ करून ह्याला आत घेतो. काय कोड होईल बघा, वर्ड इन यस हा वर्ड काय करेल, यस मधील पहिली व्हॅल्यू घेईल जी व्हॅल्यू आहे बी. म्हणजे वर्डची व्हॅल्यू असेल पहिल्यांदा बी. मग तो चेक करेल की इफ वर्ड इक्वल टू बी आहे का, म्हणजे बी इक्वल टू बी आहे का, आहे, प्रिंट बनाना करेल. एक्झिट सेकंड वर्ड. सेकंड वर्ड कोणता असणार आहे, वर्डचा ए. वर्ड इक्वल टू बी आहे का, म्हणजे ए इक्वल टू बी हा कंडिशन फॉल्स आहे म्हणून तो एल्स प्रिंट करेल, नॉट बनाना. नेक्स्ट एच कडे, नेक्स्ट व्हॅल्यू आहे एच. इफ एच इक्वल टू बी ट्रू असेल तर बनाना, नसेल तर नॉट बनाना. तर अशा पद्धतीने 2 बनाना प्रिंट होण्याचे चान्सेस आहेत आणि बाकीचे नॉट बनाना. अच्छा, म्हणजे जिथे मला सेम प्रोसिजर मल्टिपल व्हॅल्यू साठी किंवा मल्टिपल टाइम्स ऑपरेट करायचे आहे, सेम प्रोसिजर मल्टिपल व्हॅल्यू किंवा मल्टिपल टाइम्स ऑपरेट करायचे आहे, तेव्हा आपल्याला फॉर लूप वापरावा लागेल. जर सिंगल साठी वापरायचं असेल तर फॉर लूपची गरज नाही आहे. सिंगल साठी फॉर लूप वापरून सुद्धा काही उपयोग नाहीये, वापरू शकतो पण काही उपयोग नाहीये. विदाउट फॉर लूप पण आपण करू शकतो. म्हणजे इथं बी आहे फक्त किंवा झेड आहे, फॉर लूप वापरू शकतो, वापरू शकत नाही असं नाहीये, वापरू शकतो, पण ह्याला काही सेन्स नाहीये. एकच वर्ड आहे तर कशाला लूप वापरायचा. तुम्ही फॉर लूप जरी नाही वापरलं, ओके, आणि ह्याला यस म्हणलात तुम्ही तरी तो आन्सर देणारच आहे. म्हणजे एका व्हॅल्यूसाठी फॉर लूप नाही वापरायचं, आपल्याला मल्टिपल व्हॅल्यू रिपीटेड करायचे आहेत. एक तर रिपीटेड व्हॅल्यू साठी करायचं आहे किंवा रिपीटेड बॉडी प्रिंट करायची आहे, त्यासाठी आपण फॉर लूप वापरतोय. तर हा एक एक्झाम्पल झालेला आपला. अजून खाली काय एक्झाम्पल आहेत का पाहूया का. तुमच्याकडे काही एक्झाम्पल असेल तर मला सांगा, मला येत असेल तर मी सॉल्व्ह करून दाखवेन, नाही येत असेल तर उद्या सांगा. बघा, मी अजून एक तुम्हाला लॉजिक सांगतो, पुढे तुम्हाला जाऊन उपयोगाला पडेल. माझ्याकडे एल नावाची एक लिस्ट आहे.
असे व्हॅल्यूज आहेत आणि नेम नावाचं एक लिस्ट आहे माझ्याकडे. त्याला मी एल म्हणण्याच्या ऐवजी मार्क्स म्हणतो, म्हणजे वर्डिंग्स व्यवस्थित राहते त्याचे. आणि नेम मी टपलमध्ये घेतो, म्हणजे मल्टिपल टाईपमध्ये आपण चेक करूया. जसे की ए नेम आहे, बी नेम आहे, सी नेम आहे, कॅपिटल घेतो याला, किती 5 आहेत का, डी नेम आहे, ई नेम आहे, ठीक आहे, टप्पल आहे. असे 2 व्हॅल्यूज आहेत मला. तर मला काय करायचंय, मला असं कोड लिहायचं की इथे काही लिहिले का बघा, माय नेम इज, हां माय मार्क्स इज, असं लिहूया. मला एक सेंटेन्स लिहूया आपण. काय सेंटेन्स लिहायचं आहे, माय नेम इज, काय असेल ते नेम, माय मार्क्स इज, काय असेल ते. आता इथे बघा, ए चा मार्क 64 आहे, बी चा 60 आहे, सी चा 74 आहे, डी ला 36 मार्क्स पडलेत, ई ला 89 मार्क्स पडलेत. आता इथे सिक्वेन्स बदलून चालणार नाही, मला ह्याचा सिक्वेन्स ह्यालाच द्यावा लागणार आहे. आता इथे मी 2 इटरेशन नाही चालवू शकत, म्हणजे फॉर लूप 2 नाही चालवू शकत. 2 चालवण्यात काय होईल, ह्या 64ला हे प्रत्येक नेम असाइन होतील किंवा प्रत्येक नेमला हे सगळे मार्क्स असाइन होतील. बघा, जर मी 2 फॉर लूप वापरले, फॉर आय इन रेंज नाही आता येणार, डायरेक्ट मार्क्स वापरूया आपण, किंवा नेम वापरूया, नेम फॉर जे इन मार्क्स. जर मी इथे जर हा कोड, म्हणजे हे जे काही लाईन आहे हे जर इथं जर वापरत असेल तर काय प्रॉब्लेम होतो बघा. माय नेम इज, इथे कॉमा देऊन आपण काय करूया, डबल कोट कंप्लीट, माय नेम म्हणजे काय असणार आहे, आय, कॉमा आय, नंतर माय नेम इज जे. हे जेव्हा तुम्ही प्रिंट कराल तेव्हा काय होईल बघा, माय नेम इज ए, माय नेम इज ए, माय नेम इज ए, हे 5 वेळा रन झालेलं आहे आणि जे तुमचा इटरेट झालेला आहे, म्हणजे मार्क्स तुमचे इटरेट झालेला आहे. ओके, जर हे तुम्हाला असं लिहायचं नको असेल तर तुम्ही अजून एक पद्धत आहे, त्या पद्धतीने लिहू शकता. माय नेम इज कर्ली ब्रेसेस and my mark is curly braces, double quote complete, dot format, आणि नेम ह्या पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आहे, आय ची व्हॅल्यू, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जे ची व्हॅल्यू. अशा पद्धतीने सुद्धा आपण ह्याला रन करू शकतो. फॉर्मॅट प्रिंटचा फंक्शन राहिलेला. अशा पद्धतीने सुद्धा आपण आय आणि जे इथे देऊ शकतो. सर ते बाय डिफॉल्ट त्या कर्ली ब्रेसेस मध्ये ते व्हॅल्यू हो बाय डिफॉल्ट ऍक्सेस करते. आय ची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट इथे ऍक्सेस करते, जे ची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट इथे ऍक्सेस करते. तर फॉर्मॅट त्यासाठी वापरतात का हा? हो 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 हो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तो काय होईल, ए च्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी 5 वेळा तो रिपीट करेल. तर इथे 2 लूप चालणार नाहीत, आपल्याला एकच लूप चालेल. किंवा सपोज मी ते मार्क्स आणि नेम चेंज करतो, सिक्वेन्स चेंज करतो ह्याचा, आणि इथे नेम घेतो, तर काय होईल, 64 साठी हे 5 वेळा रन होतील, 60 साठी हे 5 वेळा रन होतील. तर इथे आपल्याला लॉजिक वापरावं लागेल. सध्या मी एक सिंपल लॉजिक सांगतो, त्यानंतर थोडं ऍडव्हान्स लॉजिक सांगतो. ह्याची लेंथ चेक करतो मी आधी, ह्याची लेंथ किती आहे. आता लेंथ कसं समजेल मला, लेन ऑफ नेम किंवा लेन ऑफ मार्क्स दोघांची लेंथ सेमच असणार आहे, त्यात काही डाऊट नाही. म्हणजे ह्याचा आन्सर काय आलेला आहे, लेंथ किती आहे, 1 2 3 4 5, ह्याचा आन्सर आलेला आहे 5. तर मी इथे काय करतो, इथे बाहेर रेंज लिहितो. आता हे जेव्हा रेंज मध्ये 5 व्हॅल्यू टाकेन, म्हणजे इथे ह्याचा आन्सर ऍक्च्युअली असं होईल, रेंज 5 असा आन्सर होणार बरं काही.
लेन ऑफ नेम म्हणजेच काय, रेंज ऑफ 5 असं येणार आहे ते. हा, तर रेंज ऑफ 5 म्हणजे 0 to 4 नंबर, 0 1 2 3 4 अशा पद्धतीने येणार आहे. आता 0 to 4 मी का केलेला आहे, त्याचं रिझन आहे. मी आता प्रिंट करतो, हे सिक्वेन्स आहे ना, हा प्रिंट करतो. प्रिंट माय नेम इज कर्ली ब्रॅकेट अँड माय मार्क्स इज कर्ली ब्रॅकेट. आणि इथं मी काय करतो, आयच्या ठिकाणी नेम ऑफ आय, आपण व्हॅल्यू ऍक्सेस करतो ना, मार्क्स ऑफ आय. बघा हा कोड काय करेल ऍक्च्युली. बघा आयची व्हॅल्यू असेल सुरुवातीला 0 व्हॅल्यू, आयची व्हॅल्यू असेल सुरुवातीला 0 व्हॅल्यू. प्रिंट माय नेम इज नेम ऑफ आय म्हणजे नेम ऑफ 0. नेम ऑफ 0 काय असणार आहे, हा तुमचा ए असणार आहे, म्हणजे इथं प्लेस होईल ए. आणि मार्क्स ऑफ 0 म्हणजे येईल तुमचा 64. नेक्स्ट आयची व्हॅल्यू होईल 1. प्रिंट माय नेम इज नेम ऑफ 1 म्हणजे बी येईल आणि मार्क्स ऑफ 1 म्हणजे तुमचा 60 येईल. हे रन केला तर तुम्हाला आन्सर भेटेल. ऑब्झर्व करा, चेक करा. थोडं गो थ्रू करा म्हणजे समजेल तुम्हाला. बघा काय लॉजिक आहे. इथं आपण इंडेक्सिंग वापरलेलं आहे. का वापरलेलं आहे, इंडेक्सिंग. आणि इंडेक्सिंगच्या बेसवर आपण ह्याला ऍक्सेस केलेला आहे. दुसरा एक सोल्युशन आहे, दुसरा सोल्युशन तुम्हाला बेटर वाटतो का पहा. फॉर आय कॉमा जे, एन कॉमा एम. एन म्हणजे नेम, एम म्हणजे मार्क्स. इन मल्टिपल व्हॅल्यू मी ऍक्सेस करतोय. नेम मधून एन ऍक्सेस होईल आणि मार्क्स मधून एम ऍक्सेस होईल. म्हणजे हा लूपच आहे, फॉर लूप आहे. जिथे आपण एक एक वापरत होतो ना, फॉर आय इन समथिंग, फॉर आय इन नेम, तसं फॉर एन इन नेम आणि फॉर एम इन मार्क्स हे सायमल्टेनियसली ऍक्सेस होतील, सायमल्टेनियसली एकाच वेळी. ठीक आहे, एका खाली एक नाही, एकाच वेळी. तर मी अशा पद्धतीने हा कोड परत इथे कॉपी पेस्ट करतो. आणि आय आणि जे सरळ करतो. याला मी हॅश करू का, सॉरी, ह्याला मला रन करावं, ठेवावं लागेल. काय ब्रॅकेट राहिला आहे. हा ठीक आहे, हे सुद्धा एक सोल्युशन आहे तुमच्याकडे. काय झालेलं आहे, आय नाही आहे, इथे एन आणि एम आहे, एन आणि एम. बघा हे जेव्हा जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताना अशी थोडी छोटी छोटी प्रॉब्लेम आल्यानंतर ह्याच्याने तुम्ही एक्सपर्ट होऊ शकता. कधी कधी माझं सुद्धा सपोज बाय मिस्टेक मी तर आय आणि जेच राहिलं होतं, कारण की इथे एन आणि एम ने प्लेस केलेलं आहे मी आय जेला, तर इथं आय जे ठेवून चालणार, मला एन एम करावं लागेल. तर सायमल्टेनियसली मल्टिपल व्हॅल्यू सुद्धा एकाच वेळी तुम्ही फॉर लूप मध्ये ऍक्सेस करू शकता किंवा इटरेशन जनरेट करू शकता. दोन्ही गोष्टी सोप्या आहेत. जर तुम्हाला इंडेक्सिंग जमत असेल इंडेक्सिंग करा, झिपने जमत असेल तर झिप. झिप फाईल म्हणजे मल्टिपल व्हॅल्यूज आपण कंबाईन करून एक झिप फाईल करतो, त्या टाईपमध्ये मल्टिपल व्हॅल्यू आपण ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे, ऍक्च्युअल मध्ये आपण फॉर लूप लिहिताना फॉर एन इन नेम असं लिहितो, म्हणजे काय एका वेळी एकाच व्हॅल्यूतून ऍक्सेस करतो. पण इथे काय करतो मी, एन नेम मधून घेतोय आणि एम मार्क्स मधून घेतोय. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा ए आणि 64 हे सायमल्टेनियसली ऍक्सेस होतात इथे आणि सायमल्टेनियसली प्रिंट होतात. मग नेक्स्ट टाइमला सायमल्टेनियसली सोबतच येणार, ते सोबतच प्रिंट होणार. खूप सर्वांना समजलं असेल. थोडं प्रॅक्टिस करा. आज पूर्ण आपण फॉर लूप समजून घेतलेला आहे.
उद्या आपण व्हाईल लूपला स्टार्ट करूया आणि व्हाईल लूप बरोबर काही स्टेटमेंट आहेत, कंडिशनल स्टेटमेंट, त्या स्टेटमेंटला आपण पाहूया. ओके, ब्रेक स्टेटमेंट, पास स्टेटमेंट आणि कंटिन्यू स्टेटमेंट, या 3 स्टेटमेंटला आपण उद्या कव्हर करूया. तर आजच्या सेशनसाठी एवढंच, आपण इथे थांबूया. हॅलो सर. हा बोला. व्हॉट्सअपला तुम्हाला एक एरर विचारतो, तेवढं मला सांगण्यात येते आलाय रन करताना. हो ठीक आहे, चालेल.